शिवराय नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल, पण मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे चक्क थराराची गोष्ट आहे आणि ते होणार आहे, भविष्यात घडणार आहे। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, कारण अशीच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी बनवत असतो। त्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। आजच्याकडे जर कधी बघायला गेलं तर सायन्सने एवढी प्रगती केली, तंत्रज्ञान आणि विज्ञान एवढं पुढे गेले, ही गोष्ट तुम्हाला ऑनलाईन मिळायला लागली। बाजारात जायचं काम नाही, तुम्हाला दुकानात जायचं काम नाही, कोणत्याही प्रकारचं तुम्हाला चालून जायचं काम नाही। प्रत्येक गोष्ट ऑनलाईन झालेली आहे। या ऑनलाईन भागामध्ये त्या तंत्रज्ञानामध्ये आपला शेतकरी आला। तंत्रज्ञानामुळे या विज्ञानामुळे शेतीमध्ये जमीन आसमानचा फरक झालेला आहे। आजच्या काळात जर कधी आपण बघितलं तर पूर्ण पेरणी पूर्ण काम हे बैलांनी केलं जायचं। आणि शेतातलं कोणतेही काम असेल, मक्का मोडणी असेल, मक्का सोंगणी असेल, कपाशी वेचणं असेल, हे प्रत्येक काम हे माणसांच्या हाताने करत होते। त्याचं सुद्धा मशीन आलंय, कापूस वेचतं व त्याच मक्का सोंगायची तर त्याचं पण हार्वेस्टर आता सध्या आलेलं आहे। सोयाबीन काढायची असेल, मक्का काढायची असेल, त्याचे सुद्धा आता उपनेर वगैरे सगळे उपलब्ध झालेले आहेत। पण भविष्यामध्ये जर कधी बघायला गेलं तर याचा परिणाम हा फार वाईट होणार आहे। आत्ताच तुम्ही बघा, आत्ताच अशा काही घटना बघायला भेटतात की एका उपनेर चालू असताना, एखादं मशीन चालू असताना एका माणसाचा हात त्याच्यात गेला किंवा माणूसच त्याच्यात गेला। ना कोणत्या घटना ऐकू येतात, कारण ती मशीन आहे, ते काय करल आणि काय होईल हे कधी सांगता येत नाही। अशांमध्ये आलं एआय म्हणजे एआय रोबोट्स वगैरे। ते बोट लिंगल्याच्या नंतर रोबोट हे आता प्रत्येकाच्या याच्यावरती राज्य करणार आहे। त्यात विशेष म्हणजे शेती आली, ते शेतीवर देखील राज्य करतील। तर शेती कधी करता येणार नाही, ते काम पेरणी करणे, नांगरी करणे, ते सगळं करून घेतीलच। या सगळ्यांमध्ये लोक बैलाला विसरत चाललेत। ज्या बैलांनी पूर्वीच्या काळापासून आपल्याला पेरणी करण्याला मदत केली, लोक आता बैलाला विसरून चाललेत। ज्याने आपल्याला सुरुवातीपासून मदत केली पेरणी करण्यासाठी प्रत्येक गोष्टीमध्ये, त्या बैलाला आता लोक विसरून चाललेत। लोकांना सुद्धा आता आळशीपणा यायला लागलाय की नाही, आपण बैलांनी पेरणी केलेली नको, आपण ट्रॅक्टरने पेरणी करूया। सरकीच्या सऱ्या देखील काढायच्या आहेत तरी पण ट्रॅक्टरने काढतात लोक। त्यांना पाणी देण्याचं काम सुद्धा एवढं सोपं झालंय, मोटरीचं सुद्धा बटन जरी दाबलं तरी पाणी ऑटोमॅटिक पिकांना जातं। ठिबक सिंचनद्वारे, पाईपलाईनद्वारे जात असतं। या सगळ्यांमध्ये एक दिवस नुकसान आपलंच होणार आहे। त्याला जर कधी गेलं तर आपण जे अन्न खातो, अन्नामध्ये सुद्धा आता रासायनिक खत यायला लागले। तर विशेषतः म्हणेल की सेंद्रिय शेती करा, हे करून की दुसऱ्यांना त्रासही होणार नाही आणि जहरही खाता येणार नाही। आपण जे खातो ते सगळे आता जहरच खाता। म्हणजे तंत्रज्ञान विज्ञान एवढं पुढे गेले की आता प्रत्येक गोष्ट ही ऑटोमॅटिक होणार, रोबोटद्वारे केलं जाणार, मशिनीद्वारे केलं जाणार। त्यामुळे सावध व्हा आणि लक्षपूर्वक काळजीपूर्वक काम करा। राजाचं महत्त्व या जगामध्ये कळालं असेल तर फक्त कोरोनाच्या वेळेस। शेवटी कळालं त्यावेळेस की शेतकरी काय असतो, की त्याला पाहिजे तेवढा भाव मालाला मिळत नाही। आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करू सांगा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका।